जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित 12.5% विकसित भूखंडाच्या मागणीसाठी 27 मार्च पासून करड फाटा येथे अंतिम लढ्याचा इशारा देत प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वात बेमुदत जेएनपीटी बंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषद सदस्य मनोहर भोईर, उरण तालुका प्रमुख व जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व जेएनपीटी कामगार विश्वस्त भूषण पाटील, माकपचे जिल्हा सेक्रेटरी संजय ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोहर ठाकूर, मनसेचे तालुका अध्यक्ष अतुल भगत, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनी केले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय मात्रे, आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, उरण पंचायत समितीच्या सभापती स्वाती मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। आंदोलनाचे नेते दिबा पाटील यांनी मार्गदर्शन केले। यावेळी दिबा पाटील यांनी ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार पुन्हा एकदा जाहीर केला। तत्व मान्य केलेलं आहे, पण तत्वाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र करायची नाही। हे आतापर्यंत जे घडत राहिलेलं आहे ते घडू द्यायचं नाही आणि म्हणून ठरलंय जी संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितीने निर्णय घेतलेला आहे की अशा तऱ्हेनं जे प्रत्यक्ष प्लॉट वाटपडा दुसरं काय असेल सगळे जे आहे त्याच्यामध्ये 15 दिवसांनी प्रत्यक्ष आढावा घ्यायचा, प्रत्यक्ष बघायच्या आणि झालं नाही तर ताबडतोबीनं सगळ्यांच्या विविध अशा बैठका होत होत्या जेएनपीटीच्या वगैरे त्या सतत बैठका झाल्या पाहिजेत आणि ते आपण जागे आणि ते करणार आहेत त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे। हे तपासून बघत असताना त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नसेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला त्याची माहिती दिली पाहिजे आणि अंमलबजावणी जो करत नसेल त्याला त्या ठिकाणी जा विचारलं पाहिजे, जबाबदार झालं पाहिजे। हे तुझ्या जबाबदारी टाकलेली असताना तू आतापर्यंत त्यामध्ये का पूर्ण केलं नाही हे करायला पाहिजे। म्हणजे अत्यंत जागरूक राहणार आणि अशा जागरूकतेनं आपण आतापर्यंत इतिहास निर्माण केलेला, इतिहास प्रत्यक्ष घडवला, तसाच इतिहास घडवण्यासाठी आपण सारेजण प्रयत्नशील राहूया इतकीच आपल्याला सर्वांना अत्यंत आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे। तर पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगून 12.5%चा प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीतही आंदोलन करणार असल्याचे सांगितले। आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आनंद होतो आणि एखादा प्रश्न वर्षानुवर्ष पाडून ठेवणारं जे सरकार आहे त्या सरकारला पाहून मला दुःख होतं। वास्तविक पाहता आपण सर्व या महाराष्ट्राचे मूळ नागरिक आहात, आपण सर्व भूमिपुत्र आहात आणि म्हणूनच भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी वेगवेगळ्या विषयांवरची आंदोलनं आम्ही वेगवेगळ्या वेळी करत असतो। आपल्याला एक गोष्ट सांगेन, जवळजवळ 45 वर्ष या राजकारणामध्ये मी आहे आणि आम्ही आपल्याला अधिकृतपणे सांगतो की आपण सर्वांनी ही एकजूट जर कायम ठेवली तर कोणाची माय वेगळी नाही की तो तुम्हाला नाराज करेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली एकजूट कायम ठेवा आणि तुमची शक्ती दाखवा, म्हणजे हे सरकार तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो। या आंदोलनात भूषण पाटील यांनी जेएनपीटी कामगार वसाहतीतून मोर्चा काढून करड फाटा येथील आंदोलनात सहभाग घेतला। 27 मार्च पासून सुरू झालेल्या जेएनपीटी 12.5%च्या शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला निर्णायक यश मिळाले आहे। केंद्र आणि राज्य सरकार या आंदोलनामुळे पूर्णपणे झुकले असून आमदार विवेक पाटील यांनी याबाबत केलेली शिष्टाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे।
प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आमदार विवेक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर योग्य बाजू मांडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रश्न 2 महिन्यात सुटेल असे वचन दिले। त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। त्याला दिबा पाटील यांनी मान्यता दिल्याने हे आंदोलन यशस्वी होऊन मागे घेण्यात आले। दिनांक 27 मार्च 2012 पासून सुरू झालेल्या JNPT बेमुदत बंद आंदोलनामुळे यावर आधारित सर्व उद्योग 100% बंद झाल्याने एकूण 1500 कोटी रुपयांचा नुकसान झालं आहे। त्याची दखल घेऊन केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व JNPT यांच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकनेते दिबा पाटील यांना दिनांक 28 मार्च 2012 रोजी पत्र पाठवून बैठकीचे आमंत्रण दिले। त्यानुसार संघर्ष समितीची 15 जणांची कमिटी स्थापन करून काल 29 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीला नामदार नारायण राणे, नामदार सुनील तटकरे तसेच JNPTचे चेअरमन राधाकृष्ण, सिडकोचे MD तानाजी सत्रे, रायगडचे जिल्हाधिकारी HS जावळे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री GK वासन यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी दिलेले हमीपत्र वाचून दाखवले। त्या पत्रामध्ये केंद्रीय मंत्रिगटाची मान्यता 3 महिन्यांमध्ये मिळवून देण्याचे मान्य करण्यात आले आहे, परंतु ही मान्यता 2 महिन्यांमध्ये मिळविण्याचा मी प्रयत्न करेन असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले। या केंद्रीय मंत्रिगटाच्या मान्यतेची वाट न पाहता JNPTने 12.5% जमीन विकसित करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। तसेच जिल्हाधिकारी व सिडको यांनी शेतकऱ्यांना इरादा पत्रक देण्याची आवश्यक कारवाई ताबडतोब सुरू करावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले व केंद्रीय मंत्रिगटाची मान्यता आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 12.5% भूखंडाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी शासन GR ताबडतोब काढेल अशी हमी दिली। तसेच त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकनेते दिबा पाटील यांना दूरध्वनीवरून हा प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करेन असे स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे लोकनेते दिबा पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीसोबत चर्चा करून सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमदार विवेक पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे। त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। तसेच JNPT प्रशासनाकडे संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता JNPTचे विश्वस्त भूषण पाटील व दिनेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। याबाबत संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर 15 दिवसांनी पनवेल येथे लोकनेते दिबा पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्याचेही ठरले आहे। ऐरोली सेक्टर 8 मध्ये राहणाऱ्या आमदाराच्या मुलाने एका तरुणाला आपल्या गाडीतून डांबून नेऊन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना ऐरोली भागात घडली आहे। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी सदर आमदार मुलाला अटक केली आहे। अमोल सुधाकर भालेराव असे या मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आमदार पुत्राचे नाव आहे। अमोल हा लातूरमधील भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांचा पुत्र आहे। सुधाकर भालेराव यांचे कुटुंबीय ऐरोली सेक्टर 8 मधील यश पॅराडाईज या इमारतीमध्ये राहण्यास आले आहेत। दरम्यान ऐरोली सेक्टर 19 मध्ये राहणारा तरुण अतुल पांडे हा दिनांक 24 मार्च रोजी ऐरोली सेक्टर 8 मधील D-Mart मध्ये आपल्या आई वडिलांसोबत खरेदीसाठी गेला होता। खरेदी झाल्यानंतर अतुल रिक्षाची वाट पाहत उभा असताना आमदार सुधाकर भालेराव यांची कन्या त्या भागातून स्कूटीवरून जात असताना अतुलने तिला पाहिले। अतुल आणि भालेराव यांची कन्या कॉलेज मित्र असल्याने अतुलने तिला थांबविले। यावेळी भालेराव यांच्या कन्येने अतुलला आपल्या स्कूटीवरून लिफ्ट देऊन त्याला घरापर्यंत सोडले। याचवेळी भालेराव यांच्या पत्नीने आपल्या मुलीला एका मुलासोबत स्कूटीवरून जाताना पाहिले व मुलगा अमोल याला सांगितले। या गोष्टीचा राग येऊन अमोलने पांडे यांचे घर गाठून अतुल पांडेला मारहाण केली तसेच त्याच्या आईला शिवीगाळ केली। त्यानंतर अमोलने अतुल पांडे याला आपल्या गाडीतून डांबून ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात नेले। तेथेही अमोलने त्याला बेदम मारहाण केली। या मारहाणीच्या घटनेनंतर घाबरलेल्या पांडे कुटुंबियांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी अमोल आणि इतर दोघांवर मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर बुधवारी अमोलला पोलिसांनी अटक केली। या घटनेसंबंधी अधिक माहिती रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नासिर पठाण यांनी दिली।
ये लड़की है एक अश्विनी भालराव करके, उसका और एक अमोल करके लड़का, उसका अतुल करके लड़का है पांडे, उसका कुछ आपस में ये था। उस पर से दोनों फैमिली में डिस्प्यूट हुआ। उसमें उनका पांडे का ऐसा एलिगेशन है कि उन्होंने मारहाट किया इसके भालराव की और उनके साथीदारों ने। इसमें हमने गुनाह दाखिल किया है और 3 लोगों का अरेस्ट किया है और आज उसको कोर्ट में भेज रहे हैं। अगला किडनैपिंग है इसका राइट का दर्ज किया है और उसका तपास चालू है और आज कोर्ट में वो मैटर भेज रहे हैं। 3 लोग अरेस्ट किया हमने आज तक। एक अमोल भालेराव है और इतर 2 ड्रायव्हर है उसके। या घटनेबाबत आमदार सुधाकर भालेराव यांनी आपली प्रतिक्रिया अशी दिली। नहीं है, 2 परिवार के सदस्य के अंदर दोनों, उनका लड़का और मेरा लड़का, दोनों में आपस में झगड़ गए, यही एक मसला है और दूसरे अलावा उसका कोई ये नहीं है। और दोनों परिवार के सदस्य के जो पाल्य है, जो गार्डियंस है, मैं मेरे कंस्टिट्यूशन में था और वो कहीं उनके काम से चले गए थे और मिसअंडरस्टैंडिंग हो गया। लोगों की अफवाहें मचाने में क्या लगता है, लोक प्रतिनिधि के नाते से उनको लगा कि ये एमएलए का कुछ है, ये कोई दूसरा है, चलो फिर आगे कुछ भी बोलते चलो। ये कुछ नहीं है, हम दोनों परिवार के सदस्य एक जगह पे हैं और आगे भी ऐसे ही रहेंगे। ये हमारा मसला है और यहाँ तक मसला हल भी हो चुका है हमारा। यहाँ तक हमको आने की जरूरत नहीं, लेकिन न्यायालय है, न्यायालय के हिसाब से हम यहाँ पे आने की कोशिश की और यहाँ पे दोनों भी साथ में हैं। नहीं, कोई मारा नहीं, ना मारता तो फिर यहाँ पे आता था। कोई मारा मेरी नहीं है, सब प्यार मोहब्बत का खेल है, होता है, बच्चे लोगों का खेल है। मैंने कहा कि फूल यानी आने वाले देश का सब कुछ। पनवेल न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला नवी मुंबई अँटी करप्शनच्या पथकाने आज पनवेल न्यायालयाच्या आवारात लाच घेताना रंगेहात पकडले आहे। फिर्यादी जगन्नाथ पाटील यांची पनवेल न्यायालयात भारतीय दंडविधान 498 ची केस सुरू होती। सदर केस ही लोक न्यायालयात निवाडा झाला होता, परंतु सरकारी वकील पूर्वा लोखंडे यांनी आपण या निकालाविरुद्ध अलिबाग सेशन कोर्टात अर्ज करू व तेथे केस चालू व जर ही केस चालवायची नसेल तर जगन्नाथ पाटील यांनी मला 5,000 रुपये द्यावेत अशी मागणी केली व सदर रकमेपैकी 4,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक सापोरे सहाय्यक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अँटी करप्शनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सुनील वावळ, पोलीस नाईक प्रशांत मोरे व त्यांच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। श्री संत साईनाथ महाराज यांनी आपल्या भक्तांची दुःखे दूर करून त्यांना सुखाचा आनंदाचा मार्ग दाखविल्याने साईबाबांचा भक्तवर्ग अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला आहे। महाराष्ट्रात शिर्डी व्यतिरिक्त अनेक ठिकाणी श्री साईबाबांची मंदिरे उभी राहिले असून अनेक भक्तांना साईबाबांची प्रचिती येत आहे। पनवेल जवळील वहाड येथील साईनगर येथेही श्री साईबाबांचे भव्य मंदिर उभे राहिले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेकापक्ष जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता श्री चौधरी, अधीक्षक अभियंता पीएन तांडेल, एसएमसी इन्फ्रा प्रोजेक्टचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत महागावकर, सुसुंडॉग मत्स्य उद्योग सह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन केशव नाकवा, वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री इत्यादी मान्यवरांसह कार्यक्रमाचे आयोजक रविशेठ पाटील, रवी पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, अरुण दापोलकर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व उपस्थित मान्यवरांनी समिधा अर्पण करून मूर्तीचे दर्शन घेतले। रवी पाटील सामाजिक विकास मंडळ वहाळ, अष्टविनायक कला क्रीडा मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी 9 ते 9:30 दरम्यान साईबाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली।
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सकाळी 10 ते 12च्या दरम्यान विदर्भरत्न रामायणाचार्य ह.ब.प. संजय महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। तर दुपारी 3 ते 5च्या दरम्यान अष्टविनायक कलामंचाच्या वतीने साईबाबांच्या जीवनावर आधारित भक्तिगीतांचे सादरीकरण मंचाच्या सदस्यांनी केले। तसेच वारकरी संप्रदाय समूहाच्या वतीने साई मंदिराच्या आवारात कीर्तन भजनाचे आयोजन करण्यात आले होते। या मंदिराच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पार्वतीताई पाटील यांच्या प्रयत्नाने सिडकोकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या वाहाळ येथील साईनगर मधील भूखंडावर उत्तम दर्जाचे उद्यान विकसित करण्यात आले आहे। या उद्यानामुळे साई मंदिराच्या आवारातील शोभा वाढली आहे। नव्याने विकसित होत असलेल्या वाहाळ विभागात अशा साई मंदिरामुळे वाहाळ व आसपासच्या परिसरातील साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते। प्राणप्रतिष्ठा दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अल्प उपहार व भोजनाची व्यवस्था रवी पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने करण्यात आली होती। साहित्य मंदिर सभागृह वाशी येथे लोकमत सखी मंच व कलावती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी आमदार मंदाताई म्हात्रे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। महिलांना आपले कलागुण तसेच आपला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी लोकमत सखी मंच तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। यंदाच्या 12व्या वर्षी सुद्धा विभिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी लोकमत सखी मंच व कलावती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या माध्यमातून वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात सखी सन्मान रणरागिणी 2012 पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कलावती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या संचालिका मंगला खडसे, नवी मुंबई महिला शिवसेना संघटक रंजना शिंत्रे, शोभना अय्यर, मृदुला सेन, मराठी फिल्मचे अभिनेता यू, मोरेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील मोरे आदी मान्यवर सोबत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी कला विभागामध्ये कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या कला विभाग प्रमुख कविता ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले, तर क्रीडा विभागात साधना भगत यांना सन्मानित करण्यात आले। सामाजिक क्षेत्रामध्ये नमिता नाईक, माधुरी खरत, श्रीमती अलका, मंगला खडसे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले, तर शैक्षणिक विभागात विद्या ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले। राजकारणातील महिला रंजना शिंत्रे, रेश्मा भगत, चारुशिला घरत यांचाही गौरव यावेळी करण्यात आला। सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला। यावेळी सखी मंचला पाठिंबा देणारे मोरेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील मोरेचाही सत्कार करण्यात आला। कर्नाळ आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।